मी गोलगुंडे सर, मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री चॅनलवरती टिलीमिली हा कार्यक्रम येतो, पाहता ना तुम्ही? त्या कार्यक्रमात आपल्या भूगोलाचा धडा खूप छान शिकवला त्या सरांनी. त्यामध्ये पृथ्वीचा गोल आणि त्या पृथ्वी गोलावर असणारी पृथ्वीचा गोल आणि त्यावर असणारी अक्षवृत्ते वर एक रेखावृत्ते ही कशी काल्पनिक तयार केलेली आहे, या सर्वांची माहिती त्या सरांनी खूप छान शिकवली. त्याच पाठाचा आधार घेऊन मी एक तुम्हाला छोटासा प्रश्न विचारतो. पृथ्वीवर असणाऱ्या या अक्षवृत्तांपासून किंवा रेखावृत्तांपासून आपल्याला कोणती माहिती मिळवणं? टिलीमिली कार्यक्रम पाहिला, अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते समजून घेतली आणि तुम्हाला हे समजलं की अक्षवृत्त आणि रेखावृत्त याचा आपल्याला पृथ्वीवरील एखादं स्थान कुठे आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा फायदा होतो. मग ती अक्षवृत्ते आणि ती रेखावृत्ते आपण त्या पाठात पाहिली. या पाठात आपण पाहणार आहोत नकाशा आणि हे चित्र कशाचं आहे? पृथ्वी गोल. ओके, एकदम बरोबर, पृथ्वी गोल. मग याला आपण चित्र म्हणणार की प्रतिकृती म्हणणार? प्रतिकृती. एक्झॅक्टली. मग आज आपल्याला या पाठामध्ये नकाशे आणि पृथ्वी गोल या दोघांमध्ये काय फरक आहे हे समजून घ्यायचं आहे, किंवा यांचा वापर आपण कशा प्रकारे करून घेऊ शकतो ते समजून घ्यायचे. तत्पूर्वी काही प्रश्नावली आहे, त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायची आहेत. मला सांगा, हा पहिला प्रश्न दिसतोय, कोणते साधन सपाट आहे? नकाशा की पृथ्वी गोल? नकाशा. नकाशा. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास. मग आता सांगा दुसरा प्रश्न, कोणते साधन गोलाकार आहे? पृथ्वी गोल. पृथ्वी गोल. एकदम सोपा प्रश्न आणि तुम्ही साधीला म्हणजे उत्तर देणारच देणार. तिसरा प्रश्न बघा, कोणत्या साधनांमुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण चित्र एकाच वेळी पाहू शकता? पृथ्वी गोल. पृथ्वी गोलामुळे तुम्ही चित्र पाहू शकता. आता तू प्रश्न उत्तर दिले बाळा. आता मला सांग, मी इथे जो हात केलेला आहे माझ्या पाठीमागे, इथे कोणता खंड आहे सांग बरं? अरे मी माझा हात मागे आहे बाळा, या पृथ्वी गोलामध्ये इथे मागे आहे. इथे कोणता प्रदेश आहे तू सांगू शकतो का? नाही. मग आता आपण तिकडे जाऊया. हा तो प्रदेश होता आफ्रिका खंड. मी तुम्हाला आफ्रिका खंड दाखवू शकतो, अमेरिका खंड दाखवू शकतो, दक्षिण अमेरिका खंड दाखवू शकतो, युरोप खंड, आशिया खंड. आणि तुम्ही कुठे आहात माहिती का या चित्रामध्ये? तुम्ही इथे आहात. हा आहे आपला भारत देश. मग मला आता सांगा, कोणत्या आकृतीमुळे पृथ्वीवरील कोणताही भाग सहज दाखवता येतो? नकाशा की पृथ्वी गोल? नकाशा. व्हेरी गुड. येस येस, आधी आपल्या एका बालमित्राने उत्तर दिलं होतं पृथ्वी गोल. आणि मग आता तुम्ही तुमचंच उत्तर शोधलं. असंच शिक्षण आपल्याला घ्यायचंय. पुढचा प्रश्न बघा,
कोणत्या, बाळांनो प्रश्न नीट ऐका, कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहू शकता? नकाशा की पृथ्वी गोल? पृथ्वी गोल. पृथ्वी गोल, एक्झॅक्टली. कारण नकाशामध्ये आपण एकाच वेळेला सर्व बाजू बघितल्या. पृथ्वी गोलामध्ये तुम्हाला समोरची बाजू दिसते, मागची बाजू दिसते का? नाही. हा तो तुमचा प्रश्न होता. एखाद्या, आता पुढचा प्रश्न नीट आहे का? तुमचे कान खूप शार्प आहेत असं मी ऐकलं. तुम्हाला बारीक बारीक गोष्टी घरातल्या ऐकू येतात, मग आता ह्या पण ऐकू येणार. बघा, एखाद्या प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी यापैकी कोणत्या साधनाचा वापर करा? तपशीलवार म्हणजे नीट, डिटेल, सविस्तर. म्हणजे तुम्हाला मुंबईची माहिती घ्यायची आहे किंवा महाराष्ट्राची माहिती घ्यायची आहे किंवा भारताची माहिती घ्यायची आहे, डिटेल मध्ये घ्यायची आहे, म्हणजे तपशीलवार घ्यायची आहे, तर आपल्याला यापैकी कोणतं साधन जास्त उपयोगी आहे? पृथ्वी गोल की जगाचा नकाशा? नकाशा. जम्मू काश्मीर, खाली केरळ म्हणजे कन्याकुमारी, इकडे अरुणाचल प्रदेश आणि इकडे गुजरात आणि महाराष्ट्र. बरोबर आहे? या महाराष्ट्राच्या या जागेवर आपण आहोत. हा अरबी समुद्र आहे, इथे आहे मुंबई, म्हणजे आपण साधं इथे आहोत हे आपल्याला दाखवता येतं. पण पृथ्वीच्या गोलावर आपल्याला ती माहिती इतक्या जलद आपल्याला दाखवता येणं थोडस कठीण जाईल, पण माहिती दाखवली तरी इतर माहिती घेणं, भौगोलिक परिस्थिती ती याच्यापेक्षा त्या नकाशावर जास्त आपल्याला फायद्याची ठरेल. आपला पुढचा प्रश्न आहे, या दोन्ही पैकी म्हणजे हा पृथ्वीचा गोल आणि नकाशा, या दोघांपैकी कोणत्या साधनाला तुम्ही प्रतिकृती म्हणाल? प्रतिकृती. पृथ्वी गोल. यस माय डिअर फ्रेंड्स, पृथ्वी गोल. या तुम्ही कोणी सांगू शकता प्रतिकृतीला आपण इंग्लिश मध्ये कोणता शब्द वापरू शकतो? अच्छा ठीक आहे, तो मी सांगतो उत्तर. नकाशाला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण? मॅप. एक्झॅक्टली, मॅप्स. आणि याला म्हणतो मॉडेल. पृथ्वीचं मॉडेल. मॉडेल म्हणजे प्रतिकृती आणि नकाशा म्हणजे मॅप्स. हो, या दोन्हींचाही आपल्याला भूगोलाचा अभ्यास करताना खूप फायदा होतो. एक्झॅक्टली. आता आपण या नकाशाबद्दल माहिती पाहताना तुम्ही 3D हा शब्द कधी ऐकला रे? ऐकला ना? मी एकदा सिनेमे पाहायला गेलो होतो थिएटर मध्ये, आणि शोले पिक्चर मध्ये जो घोडा आहे, अरे जो चक्क माझ्या अंगावर आला. खरोखर अंगावर आला होता का रे? नाही. मग तो कसं काय दाखवलं बरं? 3D मध्ये. 3D तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. यस माय डिअर फ्रेंड्स, म्हणजे आपल्याला नकाशे आणि हे पृथ्वीचं मॉडेल कोणत्या प्रकारात, कोणत्या पद्धतीने तयार करतात ते आता समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी एक शब्द आहे, तो म्हणजे मिती. कोणता शब्द आहे? मिती. मग त्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. समोर जो शब्द दिसतोय आपल्याला तो शिकून घ्यायचा आहे. मिती म्हणजे काय? तुम्हाला मिती म्हणजे काय बाळांनो? 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असते ती माहिती वर्णन करणाऱ्या शब्दाला मिती असे म्हणतात.
म्हणजे आपल्या जवळ असणारा कोणताही पदार्थ, कोणतीही वस्तू, तिचा आकार, तिची लांबी, तिची रुंदी आपल्याला सांगायची असते, तेव्हा भूगोलाच्या भाषेमध्ये मिती हा शब्द वापरतात. म्हणतात मिती. मग ज्या पदार्थाची लांबी, रुंदी, उंची 100 नॅनोमीटर पेक्षा कमी असते, एकदम मायक्रो, आपण अणुरेणू हा शब्द वापरतो तशा प्रकारचा. मग हा मिती शब्दावरनं आपल्याला इथे एक शब्द दिसतोय, द्विमितीय. काय शब्द आहे? द्विमितीय आणि त्रिमितीय. हो हो, तुम्ही रिपीट करू नका बाळांनो. तुम्हाला शंका असल्यास चॅट बॉक्स मध्ये हात वर करा, आपण बोलूया. हे नकाशे आणि हे जे प्रतिकृती आहे, मॉडेल, हे कोणत्या प्रकारात तयार केले जातात, आपण ते समजून घेणार आहोत. मग आपण पहिल्यांदा काय शिकलो? मिती कशाला म्हणतात? तर मिती म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचा आकार, लांबी, रुंदी, उंची ही 100 नॅनो, 100 नॅनोमीटर. तुम्हाला 1 मीटर माहिती आहे, सेंटीमीटरचाही छोटा भाग तो 100 नॅनोमीटर. नॅनो म्हणजे लहान, नॅनो कार माहिती की नाही? नॅनोमीटर पेक्षा पण लहान असते. अशा पदार्थाचं वर्णन करताना नीती हा शब्द वापरतात की तो कसा बनलेला आहे, कोणत्या नीतीचा बनलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला 2 शब्द शिकायचे. एक म्हणजे द्विमिती आणि त्रिमिती. हे शब्द थोडा वेळ बाजूला ठेवूया. द्विमिती, त्रिमिती. ओके. मग आता ही द्विमिती म्हणजे काय? तर ज्या पदार्थाला रुंदी व लांबी अशा 2 मिती असतात. रुंदी असते आणि लांबी असते, उंची नसते. पृष्ठभागाला द्विमितीय पृष्ठभाग म्हणतात. पृष्ठभाग त्याच्यामध्ये पदार्थ द्विमितीय पृष्ठभाग होय. फॉर एक्झाम्पल अशा, तर याला बघा, ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. म्हणजे त्या पदार्थाला, ज्या पदार्थाला, आता इथे पदार्थ शब्द ही वस्तू आहे, फक्त लांबी आणि रुंदी असते, त्यांना द्विमितीय वस्तू किंवा द्विमितीय पदार्थ असं म्हणतात. हा नकाशा आहे, याला लांबी आहे, रुंदी आहे, पण उंची नाही, म्हणून हा नकाशा द्विमितीय आहे. ठीक आहे. मग मला सांगा, मी जर हे वहीचं पान तुम्हाला दाखवलं, तर हे वहीचं पान द्विमितीय असेल का? हो, हे वहीचं पान द्विमितीय आहे, कारण त्याला लांबी आहे आणि रुंदी आहे, पण उंची नाही. म्हणजेच जगाचा नकाशा, भारताचा नकाशा, वहीचं पान, आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग, ही सगळी द्विमितीय पदार्थाची किंवा वस्तूची उदाहरणे आहेत. आता आपण तुम्हाला एक एक वस्तू दाखवतो. ही कोणती वस्तू दिसते? डब्बा. मग ह्या डब्याला ही झाली त्याची लांबी. रुंदी नाही आहे. हा, रुंदी पण आहे. ह्या डब्याला लांबी आहे, रुंदी पण आहे, आणि असं पण काढली तर ती उंची पण आहे. म्हणजेच डब्बा
हा द्विमितीय वस्तूमध्ये मोडत नाही, कारण द्विमितीय वस्तूमध्ये फक्त लांबी आणि रुंदी असते. आता बघा, हा स्पीकरचा बॉक्स आहे, याला लांबी पण आहे, रुंदी पण आहे आणि उंची पण आहे. म्हणजे हा द्विमितीय स्पीकर नाही किंवा ही वस्तू द्विमितीय नाही, कारण याला लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 गोष्टी आहेत. द्विमितीय पदार्थाला 2च गोष्टी असतात, लांबी आणि रुंदी. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की हा जो वहीचा पुठ्ठा आहे हा द्विमितीय आहे की नाही. हा वहीचा पुठ्ठा द्विमितीय आहे की नाही. आहे ना बाळांनो, कारण त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची नाही. हा डस्टर घ्या, त्या डस्टरला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. ही दिसते ती लांबी, ही डस्टर द्विमितीय नाही. या ग्लासला लांबी आहे का. आहे ना. हे बघा, ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि हा जो भाग आहे तो उंची आहे. उंची पण द्विमितीय नाही. हा तांब्या, याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची पण आहे, म्हणजे हाही द्विमितीय नाही. नाही नाही. द्विमितीय म्हणजे काय बाळा, लांबी आणि रुंदी ह्या 2च एकक असतात, 2च घटक असतात. मग याला तर 3 घटक आहे, लांबी पण आहे, रुंदी पण आहे, उंची पण आहे. हा असा पकडला तर ही उंची येईल, अशी पकडली तर ती लांबी येईल आणि रुंदी येईल अशी. आणि म्हणून हा तांब्या पण द्विमितीय मध्ये येत नाही. पण तुमच्या समोर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या द्विमितीय नाही, म्हणजेच त्या त्रिमितीय आहे, 3 डायमेन्शन. म्हणजे आपला पृथ्वी गोल. आता आपण त्याच्याकडे आलोय. सांगा, पृथ्वी गोल. तुम्ही भूमितीमध्ये आयताचं क्षेत्रफळ शिकला. सांगा बरं, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय. हा जगाचा नकाशा, याला लांबी आहे, याला रुंदी आहे. मग हा जो नकाशा आहे याची आयताकृती तयार झाली. मग या नकाशाने व्यापलेली जागा काढणे म्हणजे त्या नकाशाचं क्षेत्रफळ काढणे. मग नकाशाचं क्षेत्रफळ काढत असेल तर लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करावा लागतो. म्हणजेच द्विमितीय वस्तूंचं क्षेत्रफळ काढतात. ही वही आहे, या वहीला लांबी आहे, ही रुंदी आहे. मग या वहीने जेवढी जागा व्यापली, किती जागा व्यापली हे समजून घेण्यासाठी लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला जातो, त्याला क्षेत्रफळ म्हणतात. नकाशे हे द्विमितीय आहे आणि म्हणून त्यांचं क्षेत्रफळ काढता येतं. आता इथे हा स्पीकर घेतला, या स्पीकरला बघा, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला कळेल अशी. ही त्याची लांबी झाली, ही त्याची लांबी झाली, ही त्याची रुंदी झाली आणि ही त्याची काय झाली, उंची झाली. मग आता याचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल.
की घनफळ काढावं लागेल? घन म्हणजे 3 एकक, लांबी, रुंदी आणि उंची. मग आपल्याला या स्पीकरने किती जागा घेतलेली आहे ते काढण्यासाठी क्षेत्रफळ काढावं लागेल की घनफळ काढावं लागेल? घनफळ. एक्झॅक्टली, वाव, घनफळ. बरोबर. कारण क्षेत्रफळासाठी तुम्हाला 2 एकक लागतात, लांबी आणि रुंदी. ती कुठे आहे? द्विमितीय वस्तूमध्ये. आणि त्याचं उदाहरण म्हणजे नकाशा. मित्रांनो, आता आपण नकाशा. द्विमितीय आणि त्रिमितीय हे शब्द समजून घेतोय, ह्या व्याख्या समजून घेतोय, ही संज्ञा समजून घेतोय. पृथ्वी गोल हो. आणि नकाशा नाही समजून घेत. मग ज्या पदार्थाला, ज्या वस्तूला लांबी आणि रुंदी असते ते द्विमितीय, त्यांचं क्षेत्रफळ काढता येतं. आणि ज्या पदार्थाला, ज्या वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते त्यांचं घनफळ काढतात. ते त्रिमितीय असतात. मग या टेबलावर तुमच्या जे बघा, आता हे पुस्तक सांगा, पुस्तकाचा कव्हर सांगा, द्विमितीय का त्रिमितीय? द्विमितीय. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, शाबास. आणि आता हा स्पीकर द्विमितीय का त्रिमितीय? त्रिमितीय. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला द्विमितीय आणि त्रिमितीय हे समजलं. पुन्हा एकदा थोडक्यात तुमची उजळणी करतो. मिती म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थाचा आकार म्हणजेच लांबी, रुंदी, उंची 100 नॅनोमीटर पेक्षा पण कमी आहे हे सांगण्यासाठी मिती हा शब्द वापरतात. आणि मग मितीवरून आपण 2 प्रकार पाहिले. द्विमितीय, त्याचं उदाहरण आहे नकाशा. आणि त्रिमितीय, त्याचं उदाहरण आहे पृथ्वीचा गोल. बरोबर आहे? मग मला सांगा बरं, या नकाशाचा वापर आपण कशासाठी करू शकतो? तुम्ही नवीन जागेवर गेला आणि तुमच्या मामाकडे, समजा मामा राहतो, रत्नागिरीला राहतो किंवा पुण्याला राहतो, पण मामाने आता घर बदली केलेलं आहे आणि मामाने तुम्हाला व्हॉट्सअप वरती फक्त पत्ता पाठवला आहे, तुम्ही रत्नागिरीमध्ये उतरला किंवा पुण्याला उतरला, तर तुम्ही काय करणार? मामाच्या घरापर्यंत कसं पोहोचाल सांगा बरं? हा, नकाशामुळे. नकाशामुळे. बरोबर. नकाशामुळे. हा, एखादं स्थान, ते प्रदेश, त्या प्रदेशापर्यंत जाणं, त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती घेणं किंवा सामाजिक माहिती घेणं किंवा आणखीन काही वेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला कोणी दिली असेल तर ती माहिती मिळवण्यासाठी आपण नकाशाचा वापर करतो. पृथ्वी गोलाचा वापर देखील आपण त्याच पद्धतीने करतो, फक्त पृथ्वी आणि रेखावृत्ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण याचा वापर करतो. या ठिकाणी तुम्हाला द्विमितीय आणि त्रिमितीयची व्याख्या दिलेली आहे, ती आपण समजून घेऊया. पुन्हा एकदा बघा, रुंदी व लांबी अशा 2 मिती असलेल्या पृष्ठभागाला द्विमितीय पृष्ठभाग म्हणतात. उदाहरणार्थ कागद, फळा, जमीन, ही 3च उदाहरणं नाही येते. असा कोणताही पृष्ठभाग ज्याला लांबी आणि रुंदी आहे, उंची आपण सांगू शकत नाही, इतकी कमी असते. बघा, उंची असू शकेल, नॅनोमीटर शब्द पण आहे. ज्या पदार्थाला, ज्या वस्तूला लांबी आणि रुंदी आहे, उंची अगदी कमी असते, जी आपण सांगू शकत नाही, आणि म्हणून त्याला द्विमितीय म्हणतात. त्रिमितीय मध्ये रुंदी आहे, लांबी आहे व उंची आहे. पण काय म्हटलं बघा, रुंदी, लांबी व उंची असलेला पृष्ठभाग त्रिमितीय असतो. आणि याचं उदाहरण तुम्हाला दिलंय बघा, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी ही आहे. हा, तुझा स्पीकर व्यवस्थित कर, आवाज येईल बघ.
चला आपण नकाशे आणि पृथ्वी गोल यांची माहिती घेतली आहे. आता हा टॉपिक समजलेला आहे, समजून घेतलेला आहे. तुम्ही काय करायचं, या टॉपिक वरचा अभ्यास देतो की तुमच्या पुस्तकात जगाचा नकाशा असेल किंवा भारताचा नकाशा असेल, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मित्रांसोबत प्रदेश ओळखायचा खेळ खेळायचा. म्हणजे आपण नकाशामध्ये बघायचं, आधी बघून ठेवायचं. ठीक आहे, सांग रे बाबा, रत्नागिरी कुठे आहे दाखव. 2 मिनिटाचा वेळ आहे. किंवा या पृथ्वीवर आपण एखादं ठिकाण बघायचं. समजा तर मी ठिकाण बघितलं, ठीक आहे, मी विचारलं या नकाशामध्ये मला नेपाळ दाखव. नेपाळ कुठे आहे मला सांगा. त्याला शोधायला वेळ लागेल की तो पटकन शोधेल? इकडे इकडे भारताच्या. दिसेल का नेपाळ? हो हो, भारताच्या इकडे. हा हा, बरोबर ना. मग असा खेळ तुम्ही जर मित्रांबरोबर खेळला तर त्याचा काय फायदा होईल सांगा बरं. आपल्याला पृथ्वीवरील ठिकाण सहज समजतील, वृत्तावर आहे की रेखावृत्तावर आहे, यासाठी आपल्याला हा प्रकार समजून घ्या. आता आपण सहलीला जाऊया. म्हणाल सर लॉकडाऊन चालू आहे आणि कुठे सहल घेऊन चाललाय? नाही 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 नाही, आपण बघा, तुम्ही मनातल्या मनात इमॅजिन करता की नाही, मी झोपलोय किंवा मी राजकुमार झालोय, घोड्यावर येतोय, असे कधी स्वप्न बघता की नाही? व्हिज्युअलाइज करतो, ठीक आहे, ते नाही. सुपरमॅन झालोय किंवा एखादा कार्टून वगैरे आहे, आपण या ठिकाणी इमॅजिन करून कोरेगावला ओबेरॉय मॉल आहे, या मॉल मध्ये जाऊया किंवा बाजारात जाऊया. तुम्ही जाता का बाजारात आई बरोबर? हो जाता ना बाजारात? मग मला सांगा, बाजारात गेल्यावर जाताना तुमचा उद्देश कोणता असतो? कशासाठी जातो? वडापाव खायला जात आहे, बरोबर ना? वडापाव मागू किंवा खाऊ मागू त्यासाठी जातो. पण कधी असं गेलंय का तुम्ही बाजाराला खास एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून की नाही, मला आज बाजार कसा भरतो, बाजारामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात, कोणकोणत्या वस्तू विकायला असतात, कोण कोण लोक बाजारामध्ये येतात, कधी असं बघायला गेलाय तुम्ही बाजारात? अरे कशाला खोटं बोलतोस तू? फक्त मम्मी बरोबर गेलेला आहे किंवा तू गेलेली आहे, ती फक्त मम्मी बरोबर जाताना एकतर मम्मी असते, मैत्रीण असते, म्हणजे मजा येते. दुसरी गोष्ट, मम्मी कडून हट्ट करून आपण बऱ्याचशा वस्तू मिळवू शकतो. बाजारात जी दिसेल ती वस्तू, मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे. आपल्या भूगोलामध्ये अशा सहलीला भौगोलिक सहल किंवा क्षेत्र भेट म्हणतात. भौगोलिक सहल किंवा क्षेत्र भेट म्हणतात. आता क्षेत्र म्हणजे काय, तर एखादा प्रदेश. क्षेत्र म्हणजे काय, एखादं ठिकाण किंवा एखादा देश. मग क्षेत्र भेट म्हणजे काय, तर विशिष्ट हेतूने, विशिष्ट कामासाठी, विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण एखाद्या प्रदेशाला भेट देतो, त्यालाच म्हणतात क्षेत्र भेट. मग अशी क्षेत्र भेट आपल्याला कशासाठी करायची असते? तुम्ही नदी पाहिली का रे कधी बाळांनो? हो, पाहिली आहे. सिनेमात पाहिली असेल ना? प्रत्यक्ष पाहिलीये का? कृष्णा नदी पाहिली जाऊन तू? नाही. ओके फ्रेंड, मग ती नदी कुठून उगम पावते, म्हणजे कुठून सुरुवात होते, समुद्राला कुठे मिळते, तिचे किनारे कसे आहेत,
किनाऱ्यावरच्या कोणकोणत्या गावातील लोकांना पिण्याचं पाणी मिळतं, हे सर्व जर आपल्याला शोधायचं असेल तर सिनेमा पाहून नाही ना जमणार बाळांनो. आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. म्हणजेच एखाद्या ठिकाणची भौगोलिक माहिती समजून घ्यायची असेल, एखाद्या ठिकाणची सामाजिक स्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला ही क्षेत्र भेट करावीच लागते. त्यामुळे आपलं भूगोलाचं ज्ञान वाढतं. आणि म्हणून आता जे आपण 3 टॉपिक पाहिले, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्र भेट म्हणजे काय आणि क्षेत्र भेटीची गरज काय, ते आपण फलकाच्या माध्यमातून समजून घेऊया. हे पहा मित्रांनो, मी तुमच्या माहितीसाठी या शब्दाचा अर्थ लिहिलाय. क्षेत्र एखादे ठिकाण किंवा प्रदेश म्हणजे क्षेत्र होय. क्षेत्र भेट म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणची भौगोलिक सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी एखाद्या ठिकाणी दिलेली भेट म्हणजे क्षेत्र भेट. मग अशी क्षेत्र भेट आपण कुठे कुठे देऊ शकतो. मी एक उदाहरण देईन. साखर कारखाना पाहणे. तुमच्या घरी साखर आहे की नाही बाळांनो? आहे. हो आहे. मग तुम्हाला माहिती आहे काही साखर कशी बनते? कशी बनते? कशी बनते? ऊसापासून बनते. उत्तर बरोबर आहे. पण ऊसापासून साखर कशी बनते ती प्रक्रिया पाहिली का बाळांनो तुम्ही? नाही. कशापासून बनते हे आपण वाचलंय. ऊसापासून बनते, पण कशी बनते, डू यू नो दॅट? नो, आपको मालूम ही नहीं है. ते जर माहिती करायचं असेल तर आपल्याला एखाद्या साखर कारखान्याला भेट दिली पाहिजे. एखाद्या मॉलला भेट देणे म्हणजे क्षेत्र भेट. तुमच्या जवळचा मॉल असतो, तुम्ही पहा तो किती मोठा असतो, किती अवाढव्य असतो, त्याचं प्रवेशद्वार कसं असतं, तिथे कोणकोणते लोक असतात, सुरक्षेची कोणती काळजी घेतात, आतमध्ये गेल्यानंतर कोणती दुकानं असतात, हे आपल्याला अभ्यासणं भूगोलामध्ये गरजेचं असतं. तिसरं उदाहरण दिलंय, स्थानिक बाजाराला भेट देणे. बघा, स्थानिक बाजार फार लोकप्रिय असतात. त्या बाजारामध्ये तुम्हाला जे जे हवं ते सर्व पदार्थ मिळतात असं मला तरी वाटतंय. पण मला आता आठवत नाही कोणकोणते पदार्थ मिळतात बाजारात. तुम्ही सांगाल का? कुरकुरे, खारे शेंगदाणे, कुरकुरे, खारे शेंगदाणे, अजून काय मिळतं? फुटाणे, भाज्या. अच्छा, फक्त खायचेच पदार्थ मिळतात का? नाही, पावभाज्या, हा बाळा, बोलायचं असेल तेव्हा आवाज अनम्यूट करा आणि नसेल तेव्हा अनम्यूट करा. शिकवताना थोडासा त्रास होतो. तुमच्या घरामध्ये कोणतरी आवाज येतोय, कुणाच तरी आई मध्ये मध्ये सूचना देते. आईला विनंती आहे त्याला शिकू द्या. ही शिकण्याची प्रक्रिया त्याच्यासाठी आहे. मग मला सांगा बाळांनो, बाजारामध्ये फक्त खाण्याचेच पदार्थ असतात का? भाज्याची पण असतात. भाज्या असतात. अच्छा, मला जी आहे, माझी चप्पल तुटलेली आहे, ती घ्यायची असेल तर कुठे जावं लागेल? चप्पलवाल्याकडे, बाजारात. चप्पलवाला कुठे बसतो? आमच्या बिल्डिंगच्या खाली की बाजारात बसतो? बाजारात. बाजारात. ठीक आहे, बाजारात तो बसतो. अच्छा, माझ्या घरातली प्लॅस्टिकची बादली आहे, ती प्लॅस्टिकची बादली तुटली आहे, मला नवीन घ्यायची आहे, कुठे जावं लागेल?
बाजारात. मग तेच मी तुम्हाला समजावून सांगतोय की बाजाराची माहिती घेणं म्हणजे क्षेत्रफळ, म्हणजे भौगोलिक सहल. आज जेव्हा तुमचा तास संपेल आणि पाऊस नसेल आणि तुमच्याकडे मास्क आणि सॅनिटायझर असेल तर तुम्ही आई बरोबर जाऊ शकता, पण सुरक्षित अंतर ठेवून. बाजार खुला असेल तर दिसेल तुम्हाला बाजारात काय काय दिसतं ते. त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तो उपक्रम आहे, तो अभ्यास आहे तुम्हाला दिलेला की बाजाराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तुम्ही जायचंय आणि बाजाराची व्यवस्था कशी असते ती समजून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला एक बाजाराचं उदाहरण सांगतो. आमच्या इथे एक बाजार भरतो. मी डाव्या साईडनी बाजारात प्रवेश केला की मला पहिल्यांदा एक पाणीपुरीवाला लागतो. पाणीपुरीला क्रॉस करून मी पुढे गेलो की कांदे बटाटेवाला आहे. कांदे बटाट्याच्या पुढे मुर्गीवाल्याचं दुकान आहे, चिकनवाल्याचं. त्याच्या पुढे गादी विकणारा आहे. त्याच्या एका बाजूला कुंडी आहे. पुढे गेलं तर शाळा लागते. त्याच्या पुढे गेलं तर उसाचा रस विकणारा बसलेला आहे. त्याच्या बाजूला मेडिकल सेंटर आहे. मेडिकलच्या बाजूला भांड्यावाल्याचं दुकान आहे आणि भांड्यावाल्याच्या पुढे मोबाईलचं दुकान आहे. त्याच्या पलीकडे सुटकेसवाला बसलेला आहे. त्याच्या बाजूला पोलीस चौकी आहे. त्याच्या बाजूला मला एक झाड दिसतं आणि झाडाखाली इडली डोसा विकणारा बसतो. त्याच्या पुढे प्लास्टिकच्या वस्तू विकणारा बसलेला आहे. त्याच्या बाजूला भांड्यांचं दुकान आहे पुन्हा एकदा. पुढे गेलं तर रोडलाच बाजारला, त्या ठिकाणी त्या बाजाराला लगत काही घरं लागतात, तिथे साईबाबाचं मंदिर आहे. अशा प्रकारे मी या टोकापासून त्या टोकापर्यंत उजव्या साईडला गेलो तर ते निरीक्षण मला दिसलं. डाव्या साईडला पण असंच काहीतरी असेल ना मित्रांनो. म्हणजे एखाद्या ठिकाणची भौगोलिक माहिती, सामाजिक माहिती समजून घेण्यासाठी क्षेत्रफळ अत्यंत आवश्यक असते. समजलं का तुम्हाला? मग या ठिकाणी आपला शेवटचा टॉपिक आपण घेऊया. क्षेत्रफळासाठी तुम्ही कोणकोणतं साहित्य घेऊन जाल? आता मला सांगा, तुम्हाला बाजाराची माहिती घ्यायची आहे तर तुम्ही हातात कोणतं साहित्य घेऊन जाल? फक्त डोळे घेऊन जाल का? नाही. नाही सर. हे बघा दिसतंय, बोर्ड दिसतंय. काय लिहिलंय इथे? वही, पेन, वही आणि कॅप. पेन. आता मला सांगा, तुमच्या घराजवळच जर बाजार पाहणार तर तुम्ही जेवणाचा डबा घेऊन जाल का रे? नाही. नाही. आणि तो बाजार तुमच्या घराजवळ आहे. बर, तुम्ही बॅग घेऊन जाल का? नाही. नाही घेऊन जाणार. हा, आईला काही खरेदी करत असेल तर आई पिशवी घेऊन जाईल. पिशवीला आपण इंग्लिश मध्ये बॅग म्हणतो. ओके, तुम्ही हे लाल अक्षरात काय दिसतं ते वाचाल का? हो. काय लिहिलंय? प्रथमोपचार पेटी. प्रथमोपचार पेटी. हो. आता मला शिकवायच्या आधी बोटाला माझ्या पटकन खरचटलं आणि मी काय केलं, मग माझ्या ड्रॉवर मध्ये बँडेज होतं, ते काढलं आणि बोटाला लावलं. हे बघा, तुम्हाला दाखवतो. दिसतंय का बँडेज? हो. मग तसं आपण जर शैक्षणिक सहलीसाठी गेलो, म्हणजे साखर कारखाना पाहायला गेलो, मुंबईच्या बाहेर गेलो, तर आपल्याला भरपूर तयारी करावी लागेल. कदाचित 2 किंवा 3 दिवस राहावं लागेल. बरोबर ना? मग यासाठी या साहित्याची गरज असते. म्हणजे दूरवर एखाद्या नदीचं उगमस्थान पाहायला गेलो, तर या ठिकाणी एखादं धरण पाहायला गेलो तर आपल्याला हे सर्व साहित्य लागेल. वही, पेन, कॅप, जेवणाचा डब्बा, पाणी बॉटल, बॅग,
प्रथमोपचार बँक. प्रथमोपचार पेटी. कॅमेरा. कॅमेरा कशाला लागेल रे? फोटो काढायला. अच्छा, सेल्फी काढायचा आहे. हा. सेल्फी नदी बाळा, सेल्फी तर काढाल तुम्ही, पण कॅमेरा आपल्याला यासाठी हवाय बाळांनो, की तिथे आपण जे पाहिलं, समजा आपण नदी परिसराला भेट दिली किंवा धरण परिसराला भेट दिली, तर आपल्याला त्या ठिकाणच्या धरणाचा फोटो हवाय, त्याचा अभ्यास करायचा असतो, त्याची माहिती विचारायची असते किंवा सांगायची असते. इथं दुर्बीन शब्द लिहिला होता, दुर्बीन. तुमच्याकडे कोणाकडे दुर्बीन आहे का रे? हो आहे. अरे यार, हा. माझ्याकडे नाहीये, मी घेणार आहे. मी भूगोल. हा, मग ती दुर्बीन हवी आहे. मग दुर्बीन कशाला हवे ते तरी मला सांगा. लांबच पाहण्यासाठी. हा, ते एका सिनेमात दाखवलं बघा, या बिल्डिंग मधला माणूस दुर्बीन लावतो आणि गाणं म्हणतो, मेरे सामने वाले खिडकी में. त्यासाठी हवी आहे का? नाही. बरोबर. जर आपण नदी परिसराची माहिती घेत असेल तर आपल्याला नदीचा उगम, नदी दूरपर्यंत जाते, तिच्या आजूबाजूला पिकणारी शेते यांचं आपल्याला जर माहिती घ्यायची असेल तर दुर्बीण लागते. इथे एक शब्द आहे बघा, होका यंत्र. कोणतं यंत्र? होका यंत्र. म्हणजे काय बरं? हो म्हणतं ते यंत्र? कुणाला माहितीये? बोला, होका यंत्र म्हणजे काय? ओके, हरला तुम्ही ना. मी उत्तर देतो. दिशादर्शक, दिशा दाखवणारं यंत्र. त्याच्यामध्ये चुंबक असते. उत्तर आणि दक्षिणेला ते स्थिर राहतं. तुम्ही मॅन वर्सेस वाईल्ड हा प्रोग्राम बघता का, बेअर ग्रिलचा? नाही. डिस्कवरी चॅनलचा प्रोग्राम बघत नाही? तो माणूस काय पण खातो बघा, किडे वगैरे. हो सर. मग तो दिशा समजून घेण्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरतो. पण इथे आपल्याला होका यंत्र नावाचं तंत्र हे जास्त करून विमानामध्ये असतं मुलांनो. परवाचा बघा केरळचा विमान अपघात घडला, त्या विमानामध्ये होका यंत्र होतं, दिशादर्शक होतं, तरी त्याचा ऍक्सिडेंट झाला कारण हवामान खराब होतं आणि त्या पायलटला त्या ठिकाणी लँडिंग करताना त्रास झाला. तर होका यंत्र हे विमानामध्ये, जहाजामध्ये प्रवास करताना फार महत्वाचं असतं. समुद्र दूरवर आणि अथांग पसरलेला असतो, आपल्याला समजत नाही कोणत्या बाजूला आहे. म्हणजे जाना था जपान पहुंच गए चीन असं होईल की नाही होका यंत्र नसेल तर? म्हणून होका यंत्र. आणि पुढे आहे नकाशा. तर अशा प्रकारे एखाद्या क्षेत्राला भेट देण्यासाठी ज्या साहित्य लागतात त्याची आपण यादी पाहिली. मित्रांनो, आज आपण नकाशा आणि पृथ्वीगोल या दोघांमध्ये काय फरक आहे ते पाहिलं. आणि क्षेत्र भेट का द्यायची आहे, क्षेत्र भेटीसाठी कोणती साहित्य लागेल, कोणती काळजी घ्यावी लागेल हे आपण समजून घेतलं. आता आपला पाठ या ठिकाणी संपला. पुढची प्रक्रिया, मी शिकवलेलं तुम्हाला किती समजलं? मग मला सांगा बरं. नकाशा द्विमितीय आहे, चूक की बरोबर? बरोबर. बरोबर. व्हेरी गुड, शाबास. 5 मार्क मिळाले, आप जीत गए. पृथ्वी गोल द्विमितीय की त्रिमितीय? त्रिमितीय. त्रिमितीय. व्हेरी गुड. मग मला सांगा बरं, द्विमितीय वस्तूची आणखीन 2 उदाहरणं सांगा बरं. बॉल. हे काय दिसतंय? कुठलीही सपाट वस्तू जिला लांबी आणि रुंदी आहे. मग तुम्ही मला पृथ्वीचा पृष्ठभाग, टेबलाचा पृष्ठभाग, पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा टेबलाचा पृष्ठभाग याला आपण म्हणतो द्विमितीय. मग त्रिमितीयचं उदाहरण सांगा. उंची, लांबी आणि रुंदी असते अशा वस्तूला त्रिमितीय वस्तू म्हणतात. मग एक नाव तर सांगा.
ठीक आहे, तुमच्या समोर एकदम इन्स्टंट पटकन तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. हा टेबलचा ड्रॉवर आहे. हो. द्विमितीय की त्रिमितीय? त्रिमितीय. व्हेरी गुड. कारण त्याला लांबी, रुंदी आणि उंची आहे. लांबी, रुंदी आणि उंची आहे. चला, म्हणजे तुम्ही नकाशा आणि पृथ्वीगोलातला फरक समजून घेतला. आता मला क्षेत्रभेटीबद्दल विचारायचंय. क्षेत्रभेटीबद्दल शेवटचा प्रश्न विचारतो. क्षेत्रभेटीला जाण्यासाठी कोणकोणतं साहित्य जवळ घ्याल? पेन, पेन, बॅग, वही, कॅप, पेन, वही, पेन, कॅप, कॅप. मोबाईल. हा, मोबाईल तर असणं गरजेचं आहे, कारण मोबाईल मगाच्या यादीमध्ये लिहिलेला होता. शाबास, बरोबर सांगितलं. मोबाईल हवाय, संपर्क माध्यम आहे ना ते. हो. मित्रांनो, मग अशा प्रकारे समजा तुम्हाला मी एक उपक्रम देतो, अभ्यास देतो. तुमच्या जवळच्या बाजारपेठेला तुम्ही भेट द्यायची आहे, पण कोरोना असल्यामुळे काळजी घ्यायची आहे. सुरक्षित असेल तरच जायचं, नाही तर कोरोना गेल्यावर जायचंय. आणि ती बाजाराची माहिती घेऊन यायची आहे की बाजाराच्या तुम्हाला डाव्या बाजूला, उजव्या बाजूला काय दिसतं, बाजारामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात विकायला, विकत घेणारी माणसं कोण असतात, त्या ठिकाणची कशी काय प्रक्रिया चालते, व्यवहार कसे चालतात. मला तर खूप मजा येते बाजारात जायला. मी जातो तिथे. आवाज येतो का मला? हे सस्ते लावले, सस्ते लावले, 10 रुपये किलो, 10 रुपये किलो, 10 रुपये किलो, 10 रुपये किलो, असं कधी ऐकलंय का? हो. बाजार. ओके, त्याची माहिती घेऊन घ्यायची आहे. चला, तुम्ही छान प्रकारे रिस्पॉन्स दिला, तुमचं अभिनंदन. आता आपण इथे थांबूया. ठीक आहे, धन्यवाद सर.